जग बदललं घालून घाव सांगून गेले मज भीमराव असं ठाणावून सांगणारे आपल्या लेखणीने आणि शाहिराने अन्यायाविरुद्ध क्रांतीला बिलगून वाजणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ज्या माणसाने आयुष्यात अवघी 1.5 दिवसाची शाळा शिकली, त्याच माणसाने 35हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या, 100हून अधिक कथा, लोकनाट्ये, पोवाडे आणि प्रवास वर्णने लिहिली. त्यांच्या फकीरा या कादंबरीने महाराष्ट्रातील प्रत्येक वाचकाच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या साहित्याला अनुवाद हा रशियन भाषेतही दिला गेला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास, त्यांचा संघर्ष आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेले अभूतपूर्व योगदान. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वळणा तालुक्यातील वाटेगाव इथे एका मातंग समाजात झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्या काळातील समाजात असलेली तीव्र विषमता आणि दारिद्र्य यामुळे अण्णाभाऊंना लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला. शाळेत पाऊल ठेवल्यावर केवळ 1.5 दिवसातच तिथल्या भेदभावाला कंटाळून त्यांनी शाळा सोडली. समाज आणि जगणे हीच त्यांची खरी शाळा बनली. दारिद्र्यामुळे अण्णाभाऊंचे कुटुंब वाटेगाव सोडून मुंबईच्या दिशेने निघाले. सांगली ते मुंबई हा प्रवास त्यांनी पायी आणि वेगवेगळ्या पद्धतीने केला. या प्रवासात त्यांनी ग्रामीण भागातील शोषित पीडित माणसांचे जीवन अगदी जवळून अनुभवले. हेच अनुभव पुढे त्यांच्या साहित्याचा पाया ठरले. मुंबईत आल्यावर अण्णाभाऊंनी भायखळा, गिरणगाव भागात कामगारांचे जीवन जगण्यास सुरुवात केली. त्यांनी गिरणी कामगार, हमाली, कुली म्हणून खूप काम केलं. तिथेच त्यांचा संबंध डाव्या चळवळीशी आणि कामगार संघटनेशी आला. त्यांनी स्वतःहून वाचन आणि लेखन शिकून घेतले. वृत्तपत्रे, पुस्तके वाचता वाचता त्यांनी स्वतः लिहायला सुरुवात केली. कामगारांचे प्रश्न, त्यांचे शोषण आणि हक्क यावर त्यांनी गाणे, पोवाडी आणि लावण्या रचल्या. त्यांनी लाल बावटा कला पथक स्थापन केलं. या पथकाच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली. त्यांच्या आवाजाला आणि डफळ्याच्या तालाला जादू होती. हजारो लोक त्यांचे पोवाडे ऐकायला तासनतास उभे राहायचे. अण्णाभाऊ साठे हे केवळ शाहीर नव्हते, तर ते आधुनिक मराठी साहित्यातील एक महोग्र स्तंभ होते. त्यांनी शोषित, दलित, कामगार आणि उपोषित घटकांना आपल्या साहित्याचे नायक बनवले. फकीरा अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी अत्यंत गाजली. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. फकीरा या गायनाने अन्यायाविरुद्ध केलेला संघर्ष अण्णाभाऊंनी अतिशय जिवंतपणे मांडला आहे. ही कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकार्याला अर्पण केली आहे. साहित्य संपदा त्यांनी 35 पेक्षा जास्त कादंबऱ्या, 300हून अधिक कथा, माझी रशियाची सफर हे प्रवास वर्णन आणि आपल्याची गोष्ट यासारख्या लोकनाट्ये सुद्धा लिहिली. आंतरराष्ट्रीय मान्यता त्यांच्या साहित्याला रशियन भाषेत सुद्धा अनुवाद झाला. 1961 मध्ये त्यांनी रशियाचा प्रवास सुरू केला. तिथेही त्यांच्या शाहिराचे आणि साहित्याचे प्रचंड कौतुक झाले. 1950च्या दशकात महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे असा लढा सुरू होता. या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे 2 शाहीर मित्र या तिघांनी कलापथकाच्या माध्यमातून आग लावली. त्या काळात अण्णाभाऊंनी लिहिलेले धुक्कड आजही प्रत्येकाच्या अंगावर काटा आणतो. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. या कवनातून त्यांनी मुंबईतील कामगारांची व्यथा आणि मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी तळमळ व्यक्त केली होती. त्यांच्या या गाण्याने लाखो लोकांना चळवळीत उतरण्यास सुद्धा प्रवृत्त केले. अण्णाभाऊ साठे नेहमीच म्हणायचे, पृथ्वी हे शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. 18 जुलै 1969 रोजी वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी महान लोकशाहीरीने जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी दिलेले विचार आणि साहित्य आणि त्यांची शायरी आजही तशीच जिवंत आहे. अण्णाभाऊंनी माणसाला माणसासारखं जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी लेखणी चालवली. त्याचा हा वारसा पुढे चालवणं हीच खरी त्यांची श्रद्धांजली ठरेल. मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवासाविषयी आणि त्यांच्या साहित्याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा.